गुड मॉर्निंग गाईज. या सूर्याप्रमाणेच तुमचे आयुष्यही तेजमय राहो अशीच माझी इच्छा आहे. चला तर मग आज आपण आपल्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया. आजच्या ब्लॉगची सुरुवात हिंदवीला झोपी लावून झालेली आहे. हे बघा, मस्त झोपली हिंदवी ते. हे बघा बघा. तर चला मग आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तोपर्यंत सेवाई साहेब आला होता. कचरा टाकून झाला होता, तर आपण आता नाही व्हिडिओला मेन सुरुवात करते मी. हे बघा, यासाठीच ते साहित्य घेऊन चालले आहे मी. तर तुम्ही विचार करत असताना हिला काय करायचं आहे नेमकं. हे बघा, इथं आणून ठेवलं होतं हे. त्यानंतर तुम्ही टाईम पाहू शकता आणि मला वेळ किती लागला हे ते तुम्हाला नंतर दाखवतेच मी. हे बघा, आता इथं मी सुरुवात करणार आहे कामाला. हे बघा, मी धने निवडणार होते आज. बघा, धन्यात नंतर काय घाण निघली आहे तर तुम्हाला दाखवतेच. हे बघा, असे तर काही घाण दिसत नाही, पण भरपूर घाण निघली त्यात. आणि घाण पांगू नये म्हणून मी इथं पिशवी घेतली आहे, त्यावरच सगळं निवडून टाकणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने निवडून घेतलं आहे. तुम्ही धने निवडता का कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग आपण पुढे व्हिडिओ सुरू राहू. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला सगळे धने साफ करून घ्यायचे आहेत मला हे बघा, धने तर 1-1.5 किलो असतील शक्यतो, तेवढे मी साफ करून घेतले. ते बघा, मला पूर्ण 3 वाजले होते. त्यानंतर मी वाटाणे साफ करायला घेतले. हे बघा, वाटाणे साफ करतच होते तोपर्यंतच आमची हिंदवी उठून बसली होती. हे बघा, वाटाणे साफ बरे 2-3 दिवस झालेत घेऊन आलेले, पण मला साफ करायला वेळच मिळत नव्हता म्हणून आज साफ करून घेतले. तर हे बघा, वाटाणे साफ करून झाले होतच होते तोपर्यंतच आमची हिंदवीस मॅडम उठल्या होत्या. हे बघा, तिलाही ना काम करायची लय आवड. काम करते की जास्त वाढवते तेच कळत नाही, पण इथं काम करत होती. बघा, मी जे वाटाणे सोलून तिला देत होते ते त्या डब्यात टाकायचं काम करत होती ती. हे बघा, तुम्ही ती म्हणजे खूप भारी माझी हिंदवी. काम पण करते आणि कधी कधी काय करते का मी तिचं तिलाच कळत नाही. त्यानंतर आम्ही डाळ भात दोघींनी खाऊन घेतला. तिला तिच्या हाताने खायलाच आवडतो आणि घाण तर बिलकुल आवडत नाही मॅडमला. हे बघा, तिच्या हातानेच खाते आणि थोडंसं घाण लागली की माझ्याकडे हात दाखवते, पुसून घे म्हणती. त्यानंतर आम्ही वरती गेलो. वरती काय काम होतं आमचं ते सांगतेच तुम्हाला नंतर. हे बघा, नंतर खूप आहे. माझं वरती काम हे होतं, ड्रम साफ करायचं होतं मला. ते कशासाठी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेलच. तर हे बघा, हे ड्रम साफ करून घ्यायचं आहे. साफ करायचं म्हणजे धुवून काढायचं आहे. हे बघा, असं मी धुवून घेतला हा ड्रम. हे बघा, ड्रम कायमचा वरती असतो हा म्हणून धुवून घेतला आहे मी. आणि तो कशासाठी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. हे बघा, आतून बाहेरून मस्त क्लीन करून घेतला मी. त्यानंतर ठेवून द्यायचं सुकवायला. हे बघा, मस्त 2दा-3दा पाण्याने धुवून घेतला. चला ते ठेवून देऊया सुकायला आपण हा ड्रम. तर बघा, मी आता सुकवायला ठेवणार आहे. तोपर्यंतच आपला रानमेवा आला होता गावाकडून. हे बघा, रानमेवा आहे गावाकडचा हा. रानमेवा आला होता, चिंचा ते. त्यानंतर मकाचे कणस मी सोलून घेतले, ते उकडवून घेणार होतं आम्ही खायला. हे बघा, सोलले. नंतर हे बघा, मकाचे कणस परत आणखीनही सोलून घेतले. 2मध्ये ते काही भागणार नव्हतं आमचं म्हणून आणखीन सोलून घेतले. हे बघा, ते मस्त कट करून घेतले. हे बघा, त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचेत आपल्याला ते. त्यानंतर एक करून आपल्याला कुकरमध्ये पाणी टाकले, त्यात मग सोडून घ्यायचे ते. हे बघा, त्यात मीठ टाकायचं, भरपूर मीठ टाकायचं, जेव कमीही नाही लई जास्तही नाही. आणि त्यानंतर कुकरचं झाकण शिट्ट्या व्हायला ठेवून द्यायचं आहे. ते बघा, आम्ही शिट्ट्या झाल्या होत्या नाही मस्त एन्जॉय करत खात होतो. तर तुम्ही असं कधी केलं होतं का कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा.